सोशल मीडियाचा जास्त वापर, सततच्या तुलना किंवा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्याची सवय, ह्या गोष्टी तुमच्या मनावरचा ताबा हिरावून घेतात. आजपासूनच मी नकारात्मक चर्चेचा भाग होणार नाही हे स्वतःला वचन द्या. तुमचं मन ही तुमची खाजगी मालमत्ता आहे, तिचं रक्षण करा. 9वं तत्व आहे सध्या फेमस असलेलं वाक्य, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हा सगळ्यात मोठा तुरुंग आहे. लोक सगळ्यांबद्दलच बोलतात आणि नेहमी बोलणारच, पण त्यामुळे आपण थांबायचं नाहीये. कारण दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपलं मन शांत आहे का, हाच खरा प्रश्न महत्त्वाचा असतो. कारण लोक दोन्ही बाजूंनी बोलतात. बाईने नोकरी केली, व्यवसाय केला तर म्हणतात घराकडे मुलाकडे लक्ष नाही, आणि नाही केली तरी म्हणतात की घरात आयतं बसून खाते. खर्च केला तर उधळपट्टी म्हणतात आणि पैसे वाचवले तर कंजूसपणा. बरोबर आहे ना? म्हणूनच लोकांची मान्यता नाही तर आपला आत्मसन्मान, आपली इच्छा महत्त्वाची आहे. आपलं आयुष्य आपण इतरांना दाखवण्यासाठी जगतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्या दिवशी तुम्ही हा विचार करणं थांबवाल की लोक माझ्याबद्दल काय बोलतील, त्या दिवशी तुम्हाला खऱ्या स्वातंत्र्याची जाणीव होईल. तुम्ही साडीऐवजी जीन्स घातली किंवा नोकरी करण्याचा निर्णय घेतला किंवा घरासाठी पैसे खर्च केले तरी लोक बोलणारच आहेत. त्यांना बोलण्यापासून थांबवता येत नाही. तुम्ही फक्त स्वतःला विचारायचे, माझा हा निर्णय माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी योग्य आहे का? उत्तर जर हो असेल तर जगाला काय वाटतं ह्याने काही फरक पडत नाही. 10वं तत्व आहे तुमच्या वेदनेला तुमची शक्ती बनवा. प्रत्येक दुःख, प्रत्येक अपमान, प्रत्येक निराशा आपल्याला काहीतरी शिकवून जाते. त्या वेदनेतून तुम्ही 2 मार्ग निवडू शकता. एक तर बळी बनायचं किंवा विजेता बनायचं. जेव्हा मन दुखावलं जातं तेव्हा विचार करा, मी ह्यातून काय शिकू शकते, आणि जे उत्तर येईल त्याला आपण आपली शक्ती बनवू शकतो. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात काही दुःखद घटना घडलेल्या असतात. कोणीतरी टीका केली असेल, एखाद्या कामात अपयश आलं असेल किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने त्रास दिला असेल. ती वेदना, तो अनुभव फेकून देऊ नका. त्या वेदनेचा वापर करा. ती वेदना तुम्हाला सांगते पुढच्या वेळी तू अधिक मजबूत असशील. तुम्हाला स्वयंपाक करताना झालेल्या चुका आठवा. त्या चुकांमुळेच आज तुम्ही उत्कृष्ट जेवण बनवू शकता. तसंच निगेटिव्ह अनुभवांमधून तुमचं खंबीर व्यक्तिमत्व घडेल. पण ते कधी? जेव्हा तुम्ही स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसणार नाही, तर त्यातून काहीतरी शिकून पुढे चालत राहाल. 11वं तत्व आहे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. हा तर एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे. कधी विचार केलायत का, आपण आपल्या आयुष्यात किती गोष्टी जास्त मिळवण्याच्या मागे लागतो, पण त्या खरंच चांगल्या असतात का? आपल्या 100 ओळखी असतात, पण खरी आपली माणसं मोजकीच असतात. ज्यांच्याशी बोलून मन मोकळं होतं, जे आपल्या शांतपणे ऐकून घेतात. म्हणूनच जास्त लोक नाही तर खरे लोक असावेत, एवढं लक्षात ठेवा.